Hello student, today we learn chapter number 8, that is sound. In that we learn the subtopic is longitudinal wave. In last lecture we learn the transverse wave and its characteristics. हा जो पॉइंट आहे आता ह्याच्यामधला हा तुम्हाला ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये स्किप केलेला आहे, पण ह्यावरतीच बेस पुढची थेअरी आहे. म्हणून मी तुम्हाला ट्रान्सवर्स वेव्ह आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स घेतल्या होत्या मागच्या ह्याच्यामध्ये. आज आपण लॉन्जिट्युडनल वेव्हची डेफिनेशन आणि त्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण लर्न करणार आहे. ओके, मग आपण सगळ्यात आधी लॉन्जिट्युडनल वेव्हची डेफिनेशन पाहूयात. जशी ट्रान्सवर्स वेव्हची डेफिनेशन होती ती कशी होती? अ वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट in direction perpendicular to the direction of propagation of wave is called transverse wave. इथे फक्त परपेंडिक्युलरच्या जागी पॅरलल आहे, बाकी डेफिनेशन सेम आहे. पहा, म्हणजे याची डेफिनेशन येते अ वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ मीडियम vibrate in a direction parallel to the direction of propagation of the wave is called longitudinal wave. Okay, so this is the definition for the longitudinal wave. मग अशीच डेफिनेशन ट्रान्सवर्स वेव्हची होती, फक्त इथे जो हा वर्ड आहे पॅरलल तिथे होता परपेंडिक्युलर. म्हणजे यातले जे पार्टिकल्स आहेत ते पॅरलल व्हायब्रेट होतात टू द डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ द वेव्ह, त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल वेव्ह. ओके, आता आपण ह्याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या पाहूयात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ longitudinal wave. First characteristic is all the particles of the medium. जशी आपण ती म्हटली तीच डेफिनेशन आहे ती येते फर्स्ट पॉईंटमध्ये डेफिनेशनच येते. यामध्ये येतं ऑल द पार्टिकल्स ऑफ मीडियम in the path of wave vibrate in a direction parallel to the direction of propagation of wave with same amplitude and period. आता हा जो पॉईंट आहे हा ही सेमच आहे. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स अशीच होती, त्यामध्ये फक्त पॅरललच्या जागी परपेंडिक्युलर वर्ड होता. म्हणजे ही डेफिनेशनच आहे जो फर्स्ट पॉईंट आहे ती कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. मग सेकंड पॉईंट आहे when the longitudinal wave passing through the medium is divided into the, तिथे होतं crest and trough, इथं आहे alternate compressions and rarefactions. Okay, see, when longitudinal wave passes through medium is divided into alternate compressions, that is also known as the high pressure zone, and rarefaction
दॅट इज द लो प्रेशर झोन. म्हणजे हे जे आहे पहा, ही वेव्ह जी आहे ही अशी फॉर्म होते, हे आहे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन म्हणजे ही सेपरेट होतात. जवळजवळचा जो भाग आहे त्याला कॉम्प्रेशन्स म्हणतात आणि हा दूर गेल्यानंतर त्याला रेअरफॅक्शन. म्हणजे इन टर्म ऑफ धिस वेव्ह इज फॉर्म. त्यानंतर थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे, जशी आपण तिथे म्हटलं होतं, वन कॉम्प्रिहेन्शन अँड adjacent rarefaction form a one cycle of longitudinal wave, and the distance between any two consecutive points having the same phase or successive compression or rarefaction is called wavelength of the wave. तशीच जी आपण म्हटली होती तीच डेफिनेशन आहे. एक जे ही आहे कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन हे अल्टरनेट जे आहे, हे जे फॉर्म होतं त्याच्यामध्ये, मग आपण ह्याच्यामध्ये पुन्हा इथे काय होणार आहे, या साईडला पहा, इथे पुन्हा कॉम्प्रेशन प्रोड्यूस होणार आहे, पुन्हा इथं रेअरफॅक्शन प्रोड्यूस होणार आहे. मग आता या दोनमधला जर डिफरन्स घेतला तर याला म्हणतात वेव्हलेंथ, किंवा या दोनमधला घेतला तर याला म्हणतात वेव्हलेंथ. दिस इज द वन सायकल कंप्लीट. हे कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन मिळून ही आहे थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. देन फोर्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज फॉर द प्रोपगेशन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह मीडियम शुड पजेस द प्रॉपर्टी ऑफ इलास्टिसिटी ऑफ द व्हॉल्यूम. म्हणजे आता ही जी वेव्ह आहे ही जेव्हा पास होते तेव्हा त्याच्यामध्ये ते मीडियम आहे ते कसं हवं, इलास्टिसिटी हवी त्याला, ऑफ द व्हॉल्यूम, दॅट इज द बल्क मॉड्युलस जे आपण आधी लर्न केलं होतं. दस द लॉन्जिट्युडनल वेव्ह कॅन ट्रॅव्हल थ्रू द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. तशीच ट्रान्सफर काय होती, इट कॅन बी पासिंग ओनली सॉलिड, नॉट लिक्विड अँड गॅसेस. ओके, बट लॉन्जिट्युडनल वेव्ह पासिंग थ्रू द सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. लॉन्जिट्युडनल वेव्ह कॅनॉट ट्रॅव्हल थ्रू द व्हॅक्यूम ऑर एम्प्टी स्पेस. फक्त कुठून नाही जात ती, व्हॅक्यूम किंवा एम्प्टी स्पेसमधून. देन फिफ्थ कॅरेक्टरिस्टिक्स इज द कॉम्प्रिहेन्शन अँड रेअरफॅक्शन ॲडव्हान्सेस इन द मीडियम अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर ऑफ एनर्जी. म्हणजे कॉम्प्रेशन आणि रेअरफॅक्शन आहे मीडियममध्ये, ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, फॉर ट्रान्सफरिंग द एनर्जी. अँड लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज sixth characteristics, when longitudinal wave advances through the medium, there is a periodic vibration of pressure and density along the path of the wave with the time. म्हणजे जेव्हा लॉन्जिट्युडनल वेव्ह प्रोड्यूस होते और मीडियममधून पास होते तिथे पिरियडिक व्हायब्रेशन्स होतात, प्रेशर आणि डेन्सिटी अलॉंग द पाथ ऑफ द वेव्ह विथ रिस्पेक्टिव्ह टू टाईम. जसं आपण ट्रान्सफरमध्ये घेतलं होतं तसंच. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त नो व्हेरिएशन इन द प्रेशर होतं, नो चेंज इन द प्रेशर अँड डेन्सिटी, बट इन दिस केस प्रेशर अँड डेन्सिटी इज चेंजिंग. अँड लास्ट इज द सिन्स द डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ द पार्टिकल अँड डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ द वेव्ह आर सेम, लॉन्जिट्युडनल वेव्ह कॅनॉट बी पोलराइज्ड. आता ही जी आहे ही पोलराइज नाही आहे, म्हणजे सगळीकडे स्प्रेड होत नाही. हिचे काय, फक्त ह्याची जे डायरेक्शन आहे प्रोपोगेशन ती कशी पॅरलल आहे, त्याच्यामुळे ही पोलराइज नाही आहे, बट ट्रान्सफर्स वेव्ह इज पोलराइज. सो दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स फॉर द लॉन्जिट्युडनल वेव्ह. हे सगळं तुम्हाला माहिती हवं, कारण की यावरतीच बेस जे आहे ते आपलं पुढचं जे आहे ते एक्सप्रेशन आहे, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ द वेव्ह, ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. ओके, आय होप यू अंडरस्टूड. जो आपण आज पार्ट घेतला आहे तो तुम्हाला समजला असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ह्याचं जे इक्वेशन आहे ते घेणार आहे. ॲक्च्युली ते विचारत नाही, पण तुम्हाला माहिती हवं, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द वेव्ह. आय होप यू अंडरस्टूड दिस पॉईंट. थँक यू.